शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी शिरा बनवते, गोड शिरा. इथे मी ह्या वाटीने सगळं माप घेतलेलं आहे. या वाटीने 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. तर तूप चांगलं आपल्याला गरम करायचं. गोड शिरा करूया. आणि थोडे काजू बदाम घेतले. तुमच्या घरात काय असेल ते घरामध्ये उपलब्ध काय असेल ते. नसेल नुसती वेलची टाकून केला तरी पण छान लागतो, असं काही नाही. आपल्याला तूप टाकू दे थोडंसं आणि थोडी वेलची टाकायची नंतर. आणि याच्यामध्ये मला ना जाडा रवा आहे, बारीक असेल तर अजूनच मस्त. शिरा बनवते पटकन. आमच्या रियांशीला ना आहे आपल्याला चांगलं असं चांगलं अगदी गोल्डन अगदी त्याचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनटं, 2 काय 4 मिनटं पण लागतील याला. मी गॅस आता कमी करते. चांगलं तूप तापलेलं आहे आपलं, मस्त असं भाजून घेते. तर मी इकडे पाणी गरम करून ठेवते. तुम्ही पाणी घाला किंवा दूध घाला. जसं दूध असेल घरात तर दूध घाला. तर मी 1 पटी शिऱ्याला मी दुप्पट पाणी घालणार आहे, 3 पट. 2 वाट्या पण पुरत नाहीत. चांगलं 3 ते 4 वाट्या तर आपल्याला पाणी गरम करायचं आहे. जसं लागेल तसं आपल्याला घालायचं आहे. आणि याच्यामध्येच ना हे घालते, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये असं चांगलं हे होऊन जाईल. वेगळं त्याला तुपात भाजायची गरज नाही. मस्त हे भाजून घेते 2-3 मिनटं. हे बघा आपलं चांगला असा रवा भाजलेला आहे. चांगलं झाले बघा. आपले मनुके वगैरे असे चांगले फुगलेले आहेत. ते तुपातच भाजले, म्हणजे आपल्याला वेगळे भाजायला नको. आधी भाजून घ्या मग हे करा असं नाही. ह्याच्यातच भाजले तर खूपच छान. याचा कलर पण बघू शकता बदललेला आहे. तर मी याच्यामध्ये पाणी टाकते. पाणी मी चांगले गरम करून घेतले. गरम पाणी. तुम्हाला दूध पाहिजे दूध पण घ्या. हां, काय काय त्यांच्या आवडीवर असतो. जाडा रवा आहे, पाणी जास्त लागू शकतो. मस्तपैकी आपल्याला मऊसूत करायचं आहे. गॅस मिडियमच ठेवलेला आहे. थोडंसं मी 2 मिनिटाच्या झाकण ठेवते. हे बघा आता 2 मिनिटं झाकण ठेवलं तर मी चांगलं बघते. बघा मस्त पैकी आपला असा रवा फुललेला आहे. आता मी याच्यामध्ये ना साखर घालते. आधी साखर घालायचीच नाही. मी 1 वाटीला पाऊण वाटी साखर घेतली. तुमच्या गोड तुमच्या आवडीप्रमाणे. परत मी मिक्स करून चांगला परत ठेवते चांगली गॅसवर. मस्त गरम पाणी आता चांगला रवा फुगला असं, म्हणजे फुडला. याला चांगली वाफ काढते. साखर घातलेली आहे ना, आपण चांगली वाफ काढूया. तरी झाकण काढून बघते. साखर घातल्यानंतर मी 2-3 मिनटं मी असं झाकून ठेवलेलं त्याला. हे बघा साखर घातला बघा किती छान फुललाय असा. कुठे चिकट कुठे काही असं अजिबात झालेलं नाही. मस्त असा शिरा झालेला आहे. आता मी वेलची टाकते शेवटला. वेलची आणि एकदम चिमटीवर मीठ टाकणार आहे. चवीपुरतं नाही, असं चिमटीवर. कारण गोडाच्या पदार्थाला मीठ टाकल्यानंतर खूप छान चव येते. हे बघा एकदम छान झालेलं आहे. आता आपला हा शिरा खायला तयार आहे. एकदा मी सर्व करून दाखवते. मस्त असा फुललेला आहे रवा. गॅस बंद करते. हा बघा एकदम छानपैकी झालेला आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. तर माझा शिरा कसा वाटला मला कमेंट करून सांगा.
आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.